आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील काकडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्या शेवटचा 31 आज आपला मार्गशीर्ष आहे. त्यामुळे आपण काय स्पेशल आपल्याकडे काय नॉनव्हेज वगैरे आपण नाही खात आहोत. नॉनव्हेज नसलं की घरी कंटाळा येतो. मग आता चाललो आहे आपण देवीच्या दर्शनाला. आपल्या सिरीजमधलं 5वं देवस्थान आपण करतो. नको अध्यक्षमध्ये सांगू का म्हणून जमतं. थोडा सस्पेन्स थोडा राहू दे ना. थोडा सस्पेन्स राहिलं की मजा पण येते. तर आपण चाललो आहे बघा. आता आम्ही आहोत रिक्षामध्ये. साकीनगर प्रवास केला. आपण जातो आहे अंधेरीला. हळूहळू तुमच्या लक्षात येईल आम्ही कुठे कुठे जातो आहे. चला आपण चाललो आहे अंधेरीला. तसं थंबनेलवरनं लक्षात येतच म्हणा तुमच्या. सस्पेन्स राहत नाही. कालचा व्हिडिओ तुम्ही असं बघितला असेल. नुसतं मी सांगितलं पाहिजे लागलं तो थंबनेल तो तोच टाकला होता. काल आपण मुंब्रा देवीचं दर्शन घेतलं आणि आज आपण आपल्या सिरीजमध्ये 5वं देवस्थान करतो आहे. देवी आपण ठरवलं होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढा होतील शक्य होतील तेवढी देवीची दर्शनं घ्यायची. मुंबई किंवा मुंबईच्या आसपासच्या परिसरातल्या देवीची दर्शनं घ्यायची. त्या सिरीजमधलं आमचं 5वं देवस्थान काल आमच्यावर गट्टू चालू नव्हते. परवा जीवदानीला होते मागे. आणि आज परत आम्ही सगळे सहपरिवार सहकुटुंब आहेत. तनू चला गट्टू. मंडळी, आम्ही आहोत अंधेरी स्टेशनला. सगळीकडे तिकीट लागते. आज सुट्टी असून सुद्धा बघा तिकीटीला गर्दी आहे. आम्ही चाललो आहे वसईला. वसई रोडचं तिकीट काढलं आहे समीक्षाने. सेल्फी काढण्यासाठी भांडणं बघा. समीक्षाने पोरांना फार घट्ट पकडून घेतलं. पण ते सेल्फी काढा लवकर. भरलेल्या ट्रेनमध्ये आहोत. तिकडे समीक्षा वगैरे उभी आहे. गर्दीमध्ये उभी. दक्ष पण उभा आहे. रविवार असून आणि वर्षाचा शेवटचा दिवस असून सुद्धा गर्दी आहे. आपल्याला उतरायचं वसईला. पुढे पण सांगतो कसं जायचं. पुढे जायचं वसईपर्यंत तरी सस्पेन्स क्रिएट ठेवूया ना. एकदम गुपित ठेवूया. तरी आम्ही आहोत वसई रेल्वे स्टेशनला. आता चाललो आहे आम्ही इकडे ईस्ट साईडला. सॉरी वेस्ट साईडला चाललो आहे. बघू आता इथं ST आहे म्हणतात. दाखवतो तो मग तो पुढचं स्पॉट तुम्हाला सांगूच. आम्हाला पण कन्फर्म नाही. आम्ही आहोत आता वसई ST स्टँडला. एकही ST दिसत नाही. पण म्हणजे आता फायनल तुम्हाला सांगतो. आम्हाला जायचं आहे वज्रेश्वरी देवीला. जिथे गरम पाण्याचे कुंड वगैरे आहेत. आम्ही कधीच गेलो नाही अशा ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर पण म्हणतात इथनं 4:30ला बस आहे आणि वाजलेत 3:15. आता एवढ्या वेळ करायचं काय? दुसरं काय साधन आहे का बघूया. ॲक्च्युली आम्ही इथे बस त्यांच्या MSRTCच्या बसमध्ये बसलो आहे. तर तिथनं सांगितलं फाट्यावरनं बस भेटेल तुम्हाला. शेतर फाटा तिथे आहे. तिथनं भेटणार तुम्हाला. वज्रेश्वरीला वगैरे झाला बस भेटतो. तर आता आम्ही बसलो आहे कारण आम्हाला जायचं होतं लवकर. पण 4:30 इथं बसून फायदा काय म्हणून बघू. तिथलं आता त्यांनी जे डेपो मॅनेजर होते त्यांनीच सांगितलं ह्या बसमध्ये बसा, फाट्याला उतरा सगळ्यांना. बघू आता आम्हाला जे शिरसाट फाटा तिथे उतरायचं आहे. नवघरपासून ते शिरसाट फाट्यापर्यंत तिकीट दिलं आहे. 55 रुपये घेतले होते. तिथलं पण मग दुसरी बस भेटणार सांगितलं. बघूया आता तिकडे कसं भेटतं. आपण पहिल्यांदाच आलो असं. शाळेत असं आमच्या ट्रिप वगैरे जायच्या त्यावेळेला कधी गेलो नाही. बोलू बघूया आता जाऊया. आम्ही मागे उतरलो. हा शिरसाट फाटा आहे आणि आता ब्रिज असं ब्रिजच्या खालतून असं त्या साईडला जाऊन बस आहे म्हणतो. चला फटाफट जाऊया. चला फटाफट बस गेली तर. आम्ही लगेच ब्रिज क्रॉस केला आणि आम्हाला लगेच बस भेटली अंबाडी म्हणून. लगेच म्हणजे लगेच तिथं आल्याच रस्ता क्रॉस करून आल्यालाच बस आली पाटणा. अंबाडी म्हणून बस आली. म्हणजे आता आपण बघूया किती वेळ लागतो काय माहिती.
इकडे सभोवतालचा परिसर चांगला हिरवळ दिसते. तिकडे बसलाय. वज्रेश्वरी मंदिर तिकीट काढले 80 रुपये तिकीट, 2 फुल 2 हाफ. तेव्हा समोर योगेश्वरी देवी संस्थान. आम्ही इथे उतरलो उतरलो. वसई विरार शहर महानगरपालिका बस संस्था. पाठी पण बघा टेम्पोमधनं माणसं आलेली आहेत. चला जाऊया. बघा अंबाडी बसने आलो आम्ही आणि बघा वज्रेश्वरी बस स्टॉपच आहे. वज्रेश्वरी हे बघा वज्रेश्वरी संस्थान ठाणे. पहिल्या पायरीच्या पाया पडा रे सगळ्यांनी. पाया पडला. इथे सुद्धा मंडळी बघा कुंकू वगैरे आहे बघा. सैशव इथे सुद्धा कुंकू, पायरीला कुंकू चंदन वगैरे लागलेले आहे बघा. समीक्षाने ओटी घेतली आहे. लाईट हाऊस. पाय पडा रे. इकडे पण मंडळी बघा 3 देवींचं स्थान आहे. नरवीर श्री चिमाजी अप्पा. हे बघा इकडे वज्रेश्वरीची अवतार कथा. इकडे बघा मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व. इथे पण 3 देवी आहेत. श्री रेणुका देवी, श्री वज्रेश्वरी आणि कालिका देवी. आज गर्दी आहे इकडे. आज सुट्टी असल्यामुळे आणि वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळे सर्व भाविक आशीर्वाद घेण्यासाठी येतात.
आईचं वाहन. आज गर्दी आहे मंदिरात, त्यामुळे रांगेने दर्शन. नाही काढतात ना फोटो. छान दर्शन झालं. मधी दर्शनाला येताना मधी वज्रेश्वरी माता, डाव्या बाजूला रेणुका माता आणि उजव्या बाजूला महाकाली माता असं मंदिर आहे. इथे समोर बघा हिरकणी कक्ष बघू आहे, काहीतरी वेगळं आहे. हे तनू, हे तनू, आलो. दत्तांचं देवस्थान आहे, दत्तगुरूंचं. झाडाखाली दत्तांचं मंदिर आहे. ते पूर्ण आजूबाजूला तटबंदी, किल्ल्यासारखी तटबंदी केलेली आहे. याची माझ्या आप्पांनी त्यावेळेला देवीने जसं दृष्टांतात सांगितलं होतं त्याप्रमाणे. खूप गर्दी आहे. हे सगळे इथले वहिवाटदार वगैरे आहेत, त्यांनी काय काय कामं केली ते आहे सगळं. गणपती मंदिर, नंदी, शंकराची पिंड आहे आतमध्ये. हा दीपमाळ आहे बाळा, दिवे लावायचे. दिवे लावायचे असतात. हा पाय पड. प्रसन्न वातावरण आहे सगळं. सांगतोय नंदीच्या कानात. हे बघा श्री चैतन्य महाराज समाधीकडे जाण्याचा मार्ग. हे बघा इथे पण मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीसारखं केलेलं आहे.
मंडळी दर्शन केल्यानंतर बघा पाठीमागे देऊळच आहे आणि इकडे तर जरा थोडासा अल्पाहार करतोय. काल पण आम्ही मंदिरात चपाती भाजी नेली होती. बरं वाटतं शांत बसून खायला. इथे पावभाजी आणली आहे थोडीशी काल बनवलेली. शिरा पण आहे. इकडे एकदा खिचडी खात आहे. आम्ही सगळं बसून खातो. इथे मंदिर आहे. चला बरं वाटतं या. नाश्ता वगैरे करून झाला. घरातून आलेला नाश्ता खाल्ला आणि आता आम्ही चाललोय परत. दिसते की नाही देऊळ. चला इथनं गरम पाण्याचे कुंड आहेत ना तिथे जायला रिक्षा भेटतात. म्हणजे आम्हाला आधी वाटलं इथेच कुंड आहेत की काय पण इथे नाहीत कुंड. इथं बघा चला जाऊयात आपण. आता दर्शन वगैरे घेतलं आहे. आता आपण निघालोय परत. मंदिराचा परिसर खूप छान आहे. मंदिराचं कळस तर मला खूप आवडले. समोर बघा कसला भव्य दिव्य डोंगर दिसत आहेत. एकदम छान वाटतंय. मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याचं पण सोय आहे. हे जुन्या पद्धतीचं आहे अजून बांधकाम. जग झाडावर चढतोय बघा. तनू पण गेला. दक्ष इकडे बघ. दक्ष वरती इथे. तनू या इथं. इथे इथे बघा आई वज्रेश्वरी. आता आम्ही दर्शन करून निघालो इथनं. चला आई वज्रेश्वरी माते की चला. चला आता आम्ही पायऱ्यावरून निघालोय बघा. आज खूप गर्दी आहे इकडे. चला मंडळी जाऊ आता. गणेश कुंड बघा कुंड आहेत गरम पाण्याचं बघू जाऊ. की अशी खरेदी पण होते. अशी हा बघा जुना वाडा किती आहे. अशी दुकानं वगैरे आहेत. इथे रिक्षा स्टँड वगैरे पण ना. आम्ही आई वज्रेश्वरीचे रेणुका देवीचे आणि महाकाली देवीचे दर्शन घेऊन गरम पाण्याचे कुंड बघण्यासाठी पुढे निघालो. गरम पाण्याचे कुंड हे अकलोली गावात आहेत. ते वज्रेश्वरी मंदिरापासून या गावात जाण्यासाठी रिक्षा देखील उपलब्ध आहेत. आता मंडळी इथं निघालं मंदिरातनं आणि मंदिराच्या अपोजिट साईडमधून समोरच्याच रस्त्यावरनं इथं रिक्षा भेटतात कुंडाकडे जाण्यासाठी. आता गरम पाण्याचे कुंड बघूया. निघालो आणि प्रसाद वगैरे घेतला आहे. बस आता बस इथनंच आपल्याला मग आता घरा जायचं पुढे विरारला. कुंडाकडे निघाले. सगळा गावचा परिसरच आहे सगळा. गावच आहे ना काही.
खाडी. नाही कुंड बघा दुसऱ्या. तनू कसं वाटलं? तनू अंगठी घेतली सोन्याची. लग्न आहे तनूचं आता. तर आम्ही रिक्षामधनं उतरलो. वज्रेश्वरीवरनं इथे अक्कलोलीला यायचं आणि इकडे मग पुढे गरम पाण्याचे कुंड आहेत. आता बघायला जाऊ आपण. दादानी आम्हाला सांगितलं 8 वाजेपर्यंत तुम्हाला रिटर्न जायला बस भेटेल. वसई विरार. बाजला अरे बाळा मीच नाही बघितलं. मी पण आता झालं. बघू शकता वरना उतरव दे. गरम पाण्याची कुंड आहेत सगळी. कुंज वज्रेश्वरी आंघोळ करतायत लोक. वेगवेगळी अशी कुंड आहेत. तू जा ना. पॅन कार्ड काढ तू. लहान मुलांना काय नाही. आंघोळ करते बघ. समोर ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर नदीच्या काठावरच आहे. सुभाष कुंज. दक्ष खाली कोण आहे नाही बोलते मी पाहिजे का तरंगतोय. पण उतरला आता. मग पण विचार नदीचा परिसर खळखळ नदी वाहते. आता सूर्यास्त होईल. किती कुंड आहेत? 1 2 3 तिकडे 4. तोंडात पाणी झालं का? बघा गरम पाण्यावर आम्ही कपडे चेंज करायला काय आणलं नाही पण आम्ही हातपाय धुतले. डोंगरावर बघा वनवा गेलाय तिकडे.
आता कुंडावर संध्याकाळच्या वेळेला गर्दी झाली आहे बघा. दक्ष आणि आपण आंघोळ केली. आता संध्याकाळच्या वेळेला दर्शन घेऊन वगैरे येतात लोक. काही सूचनांचं पालन मंडळी आपण केलंच पाहिजे. तसं इथे दिले बरमुडा किंवा 3/4 गुडघापर्यंत पॅन्ट घातल्याशिवाय स्नान करू नये. इकडे पण अशी दुकानं आहेत. ही अशी चौपाटी टाईप आहे इथे सगळं. दिवसा आलं की लोक इथे नदीमध्ये आंघोळ वगैरे करतात. दाखवतो मी नदी. इथे बरं आहे आपलं, पण इथे कॉट वगैरे ठेवलेले आहेत आराम करण्यासाठी. जे नदीत एक चौपाटी स्वरूपच आहे ते. महिलांना असे चेंजिंग रूम पण केलेले आहेत. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर गेलं पण पाहिजे, कारण इथनं नंतर 8च्या नंतर गाडी नाही आहे. तर आपल्याला खरं काय माहीत नाही, पण आपण पहिल्यांदाच आलो त्यामुळे आपल्याला जावं लागेल. खालच्या साईडला पण अनेक कुंड आहेत अशी. त्या साईडला बघा, तिकडे एक कुंड आहे. अशी कुंडच कुंड आहेत. चला दक्ष, ए दक्ष, दक्ष चल. आता बघा आधी उतरत नव्हता, आता बघा आता बाहेर यायचं नाव घेत नाही. तनू पण तसा तिकडे मजा करतोय. आणि एक त्यात गरम पाणी आहे त्यामुळे थंडी लागणार नाही. चला मंडळी, तनू दक्षने आंघोळ केली आहे इथे. कसं वाटलं दक्ष? चला आता आपण निघूया, कारण आपल्याला जायचं लांब. चला निघूया. चला चला मंडळी, आता चाललं पटापट. इकडे डेपो आहे, डेपोपासून बस भेटते, तर जाऊया पटापट. हां मच्छी 31st. पक्ष्यांचा आवाज एकदम. बेस्टी लागले कुठली तरी बस. बघूया, चला जाऊया. नाही हे तर हाय एस टी स्टॉप, लाईटी वगैरे नाहीत, काय नाही. चला वज्रेश्वरी बस स्थानक. एस टी आली आहे कुठली तरी. ही वसई होती. चला आली आहे कुठली तरी एस टी आली आहे. ए पटापट चढायचा. ते वज्रेश्वरी फिरण्यासाठी काय काय हे आहेत बघा ठिकाणं. वज्रेश्वरी योगिंदेव मंदिर, बुद्धदेव महाराज आश्रम, अन्नक्षेत्र वज्रेश्वरी, नित्यानंद महाराज समाधी. एवढी ठिकाणं आहेत. स्टँड पण बंद झालं, तर बस येते कधी काय माहिती. पूर्ण काळो काय तिथं मच्छर चावायला लागले. काय माहिती. दर्शन छान झालं, सगळं छान झालं. थोडंसं काय आहे, बस पण चांगली लागली, पण ती भरलेली होती पूर्ण, म्हणून आम्ही गेलो नाही त्यात. आम्हाला वाटलं दुसरी येईल, पण ती काय अजून आलीच नाही. बघूया आता, वाट बघतोय. बस सोडून खरंच थोडासा मूर्खपणा केला. तिथनं आता अकलोलीवरनं परत वज्रेश्वरीला 50-50 रुपये देऊन यावं लागलं. परत आम्ही मंदिराच्या तिथं आलो. ते म्हणलं आता तिकडं काय बस येणार नाही, परत इकडे येऊन उभं राहिलो बससाठी.
कधी बस येते काय माहिती. इथे पण आपली माणसं उभे आहेत. हरिओम हरिओम. फायनली मंडळी आम्ही आलोय वसईत. वसई भेटली बाबा गाडी. आम्ही तिथे येऊन रजवेश्वरीला येऊन उभं राहिलो होतो. तिथे भेटली गाडी. पोचलो आम्ही 9:09 झाले. झालेलं वसई डेपोला पोचलो गाडी. जॉक्स पण झोपला होता थोडा. स्टेशनला उतरलोय आणि आता चाललोय बघा घरी. मेट्रोने नाही जात आहे. मेट्रोला पण तेवढेच पैसे लागतात आणि रिक्षाला पण तेवढेच पैसे लागतात. तर चला आपण चूज करूया. रिक्षाने जायचं चूज केलं. बोलवा ना तिला. आता आम्ही निघालो आहे मंडळी घरी. ट्रॅफिक पण आहे. सगळी मुंबई सज्ज झाली इकडे. नवीन वर्षाचं स्वागतासाठी सज्ज झाले. फायनली मंडळी आम्ही उतरलो आहे. 10:06 आले. तर चला आता घरी जाऊया. साईबाबाचं मंदिर आता म्हणजे मगाशी झालो आणि आता जेवायला बसलो. उशीर झाला जेवायला. आता थोड्या वेळात नवीन जुनं वर्ष संपेल 2023 आणि नवीन वर्षाला सुरुवात होईल. चला आज आपल्याकडे ॲक्च्युली मार्गशीर्ष महिना म्हणून आपल्याकडे साधं जेवण आहे. नाहीतर काहीतरी वेगळाच प्लॅन असता. पण तरी पण बरं आहे. आम्ही या देवीचं दर्शन केलं वर्षाच्या शेवटच्या दिवशी. खूप छान वाटतं. तर चला या मंडळी जेवायला तुर्तासरी इथे पापड कुरड्या आहेत. त्यांनी पण आमच्या इकडे आहे. क्षणाला 2023पासून दूर आणि 2024च्या जवळ नेऊन ठेवण्याचे क्षण वाढत चाललेत. क्षणाक्षणाला नवीन वर्षाचं उत्सुकता वाढत चालली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे सज्ज आहोत. सरत्या वर्षाने आपल्याला काय दिलं आणि येणारं वर्ष आपल्याला काय देणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इंटरेस्ट आहे, औत्सुक्य आहे. अध्यक्ष माझी मसाज करतो या वर्षातले. कुणाला मसाज करायची असेल तर या मुंबईमध्ये फ्री मसाज. फ्री मसाज. अरे वा सही. चला आता मुंबई साकीनाका बघा कुठं काय बुट्ट आहेत की नाही. नवीन वर्षाचं काउंटिंग. आणि अशा प्रकारे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. यस सगळीकडे हॅपी न्यू इयरचा आवाज येतोय. हॅपी न्यू इयर. वर्षाचा पहिला दिवस आहे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तर मंडळी आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी नवीन वर्षात पदार्पण केलं. 2024मध्ये पदार्पण केलं
2023चा निरोप घेतला, साजरे संगीताचा निरोप घेतला आणि 2024चं आपण स्वागत केलं. तर सर्वप्रथम मंडळी तुम्हा सर्वांना, आपल्या सर्व सबस्क्राईब मित्रपरिवाराला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत. तुम्ही जे जे काही संकल्प करताय त्या पूर्णत्वास नेण्यासाठी तुमच्या इच्छांना बळकटी येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्यासोबत मीही एक पाऊल पुढे जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमचा सपोर्ट असाचही राहू द्या. या वर्षामध्ये, ह्या 2023मध्ये वर्षभरात तुम्ही चांगला सपोर्ट दिलात, तसाच सपोर्ट या वर्षभरात द्या, पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये द्या. असेच आपण एकत्र राहू. आणि पुन्हा एकदा तुम्हाला, तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या कुटुंबाला, सगळ्यांना आपल्या मी मनाचा राजा या सर्व आमच्या टीमतर्फे, म्हणजे आमची टीम कोण, समीक्षा, तनू, गट्टू, मी, आता सध्या दोघं झोपलेत, तर आमच्या दोघांतर्फे तुम्हाला खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर चला मंडळी, आता या छोट्याशा नोटवर आपण पुन्हा भेटू उद्या सकाळी नवीन वर्षात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, हॅपी न्यू इयर.